गँगरेप प्रकरणातील आंदोलनादरम्यान जखमी होऊन काल मृत्यू झालेल्या पोलीस कॉन्स्टेबल सुभाषचंद तोमर यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचं शवविच्छेदन अहवालामुळे स्पष्ट झालंय। त्यांच्या छातीला आणि गळ्याला दुखापतही झाली आणि याच मारामुळे तोमर यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं पोलिसांनी आज स्पष्ट केलंय। चोट लगने की वजह से उनकी गर्दन और सीने पर काफी चोटें थीं और उनके कारण उनकी मृत्यु हुई। पोलिसांच्या या वक्तव्यामुळे मृत पोलीस कॉन्स्टेबल सुभाषचंद तोमर यांचा मृत्यू आंदोलकांच्या मारहाणीत झाल्याचं उघड झालं। दिल्लीतल्या गँगरेप प्रकरणानंतर उसळलेल्या जनक्षोभादरम्यान जखमी झालेले सुभाष तोमर यांचा काल मृत्यू झाला, पण त्यांच्या मृत्यूचं गूढ कायम होतं। त्यांचा मृत्यू मारहाणीमुळे नव्हे तर हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला होता। नहीं हाँ। मैं एक्चुअली वहाँ पर खड़ा था तो मैंने देखा कि किसी ने उनके साथ झड़ापड़प नहीं करी। मेरे साथ एक लड़की थी, किसी ने उनको डंडा नहीं मारा, किसी ने उनको पत्थर नहीं मारा, वो अपने आप से गिर गए। तो मुझे लगा कि चक्कर आ गया, तो मैं और लड़की दोनों उनके पास गए। मैंने उनको देखा और उठाया और सीधा फिर पुलिस की गाड़ी में रख के हम लोग हॉस्पिटल ले गए और वहाँ पे करीब 8:30 बजे तक मैं उनके साथ ही रहा। 23 डिसेंबरला सुभाष तोमर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। तेव्हा याबाबत डॉक्टरांना विचारलं असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया द्यायला टाळलं। Any comment on cause of death will be premature. Therefore, we request not to make it an issue. तर 23 तारखेला झालेल्या मारहाणीत तोमर यांना मार लागला। त्यांच्या छातीला आणि गळ्याला दुखापतही झाली आणि याच मारामुळे तोमर यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं पोलीस तपासातनं पुढे आलंय। चोटों के कारण हार्ट अटैक हुआ। उनको काफी चोटें लगी हुई थी, उनके सीने पर, उनके पैर पर, उनके गर्दन पर, और उसके कारण उनको फिर हार्ट अटैक इंड्यूस हुआ और उसके कारण उनकी मृत्यु हो गई।